मस्तपैकी आम्ही दोडक्याची शिलटे काढून घेतलेले आहे आणि त्याला कापून घेऊन राहिलेलो आहो. आणि ही आहे लाखोरीची डाळ जी आम्ही अर्ध्या तास अगोदर भिजू घातलेली आहे आणि ही छान मस्तपैकी भिजू पण गेलेली आहे. त्यासाठी मी एक टमाटर आणि एक कांदा घेतलेले आहे. आता हे मी छान धुवून कट करून घेणार आहे. बघा छानपैकी मी टोमॅटो आणि कांदा कट केलेला आहे. 2-3 पाकळ्या लसणाच्या पण ठेचून घेतलेल्या आहे आणि दोडके छान धुवून घेतलेले आहे. हे 4-5 शेंगा होते आमच्या घरी लागलेल्या, सो मी या भाजीत ते पण मिक्स करून घेणार आहे. आणि ही लाकोरीची डाळ 2-3 पाण्याने छान वॉश पण करून घेतलेली आहे आणि पाणी काढून ठेवून दिलेले आहे. चला आता आपण भाजी करून घेऊ. ही भाजी मी मस्त साधीच करणार आहे. कढई घेतलेली आहे. आता इथे आपण 2-3 तेल टाकू. 2-3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता मी पहिले लसूण टाकून घेणार आहे. छान लसूण लाल होईपर्यंत छान फ्राय करून घेते. नंतर कांदा आपण मिक्स करून घेऊ आणि कांदा पण छान शिजेपर्यंत त्याला फ्राय करू. मी हे मीडियम याच्या आचेवर गॅस ठेवलेली आहे. बघा छान कांदे शिजलेले आहे. आता आपण टमाटर पण मिक्स करून घेऊ. तिखट 2 चमचे तिखट टाकलेलं आहे. थोडं हळद आणि थोडं धनेपूड पण. जिरं पूड टाकत आहोत. धनेपूड तर संपलेली असल्यामुळे धनेपूड आम्ही टाकू नाही शकत. आपण छान असं मिक्स करून घेऊ या सगळ्या गोष्टींना आणि छान आता भाजीनुसार मीठ टाकून घेऊया. यस, मीठ आणि ते पण छान असं मिक्स करून घेऊ बढियापैकी. छान मीडियम आचेवर मी शिजवून राहिलेली आहे 1-2 मिनिटं. हे बघा छान शिजलेली आहे. आता आपण भाजी मिक्स करून घेऊया यामध्ये. पूर्णपणे अशी छान भाजी मिक्स करून त्याला परत पूर्ण ग्रेव्ही सोबत पण मिक्स करून घेऊ. आणि आता यावर डाळ पण मिक्स करून घेऊ. डाळ पण टाकून घेते आहोत आणि पूर्णपणे मिक्स करून मग छान वाफेवर शिजवायला ठेवून देऊ. हे बघा पूर्णपणे असे छान मी मिक्स केलेली आहे. लाकोरीची डाळ पण तुमच्याकडे लाकोरीची डाळ अवेलेबल नसेल तर तुम्ही चण्याची पण डाळ यूज करू शकता. चण्याच्या डाळीसोबत पण ही मस्त लागते, पण आम्हाला जास्त लाकोरीच्या डाळीसोबत आवडते म्हणून आम्ही जनरली लाकोरीची डाळ यूज करतो. छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि मध्यम आचेवर छान ताट टाकून वाफेवर मी शिजवून घेणार झालेले आहे आणि फिरवून घेऊन राहिलेला हो. बघा शिजून राहिलेली आहे. डाळ पण शिजून राहिलेली आहे. दोडक्यांना जनरली जास्त पाणी सुटत असते म्हणून थोडं पाणी आलेलं आहे त्याला. इकडे मस्तपैकी चाय शिजून राहिलेला आहे. छान माझ्या मम्मी पप्पांचा हा दुसरा चाय आहे. मस्तपैकी नीट झालेले आहे. आम्ही डाळ शिजायसाठी थोडं पाणी घातलेलं आहे कारण की डाळ नव्हती शिजलेली त्याच्यामुळे. आणि आता हे पाणी घालून पण आम्ही थोड्या वेळ वाफेवर छान असं शिजवणार आहोत. आणि हे बघा भाजी पूर्णपणे झालेली आहे. पाणी पण खेचून घेतलेलं आहे. थोडं पाणी तर आम्ही मुद्दाम ठेवलेलं आहे. आता भाजी पूर्णपणे झाली आहे. आता वरती छान कोथिंबीर टाकू. गॅस बंद करून घेऊ. झाली आपली एकदम साधी आणि टेस्टी भाजी. ही भाजी नक्की एकदा तरी घरी ट्राय करून बघा लाकोरीच्या डाळीसोबत आणि कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.